नमस्कार श्रोते मित्र हो, तुम्ही ऐकताय सचिन बेंडभर यांची कादंबरी रान पाखरांची शाळा आणि आज भाग 14वा. खडकवाडीच्या स्टॉपवर एसटी थांबल्यावर खाली उतरण्यासाठी लोकांची लगबग सुरू झाली. मी बॅग घेतली, खाली उतरलो. आज खूप दिवसातनं खडकवाडीत पाऊल टाकलं. मी भोपळेवाडीचा रस्ता धरला आणि चालायला लागलो. उद्यापासून शाळा सुरू होणार होत्या. बघता बघता 2 वर्ष सरली. आता हे 3रं वर्ष गेलं की शिक्षण सेवक संपणार होतं. पण तरीही पगारवाढीसाठी मी आणि माझ्यासारख्या अनेक शिक्षणसेवक आशा लावून बसलो होतो. किमान शेवटचं 3रं वर्ष तरी व्यवस्थित जाईल. 2 वर्ष अगदी काटकसरीनं दिवस काढावे लागले. ते हाल किमान 3ऱ्या वर्षी तरी नकोत असं वाटत होतं. अजूनही ते दिवस आठवले तरी अंगावर काटा येतो. कारण शिक्षण सेवक म्हणजे कुत्र हाल, अगदी कुत्र हाल. पूजाच्या आठवणी मनात ठेवत मी भोपळेवाडीत पोहोचलो. आप्पा दारात खुर्चीवर बसले होते. काय आप्पा, कसं आहे तब्येत पाणी? हाय की बरं आहे. गावाकडं समधी बरी आहेत ना? हो आप्पा, सगळी बरी आहेत. कुशाभाऊ कुठे दिसत नाहीत? गेलाय शेता. हो, येईल इतक्यात. मग मी माझ्या खोलीचं कुलूप उघडलं. बरेच दिवस खोली बंद असल्यामुळे जाळी जळमटं खूप झाली होती. मी आप्पांच्या घरात बॅग ठेवली, सफाईला लागलो. तासाभरात खोली स्वच्छ करून ठेवली. मग समोरच्या हापकीवर हातपाय स्वच्छ धुतले. माईंनी तांब्या माझ्या हातात दिल्या आणि म्हणाल्या, भूक लागली असेल, लगेच जेवून घे. माई घरात गेल्या तेवढ्यात संज्या पुढनं हजर. अरे काय संज्या, कसा आहेस तू? मजेत आहे गुरुजी. तब्येत कमी झाली का रे? कसलं टेन्शन आलंय तुला? कसलं डॉमल्याचं टेन्शन? संजय डोकं खाजवत म्हणाला. पण परत काहीतरी आठवल्यासारखं म्हणाला, गुरुजी बाळू गेले तर समजलं का तुम्हाला? काय? मी तर जागचा हादरलो. आपण काहीतरी चुकीचं तर नाही ना ऐकलं अशी शंका माझ्या मनात आली. पण ती शंका खरी असेल असं स्वप्नात सुद्धा वाटलं नाही. आन गुरुजी, बाळू वारला ना राव. संजय खोल आवाजात बोलला. माझ्या हातातला तांब्या तसाच गळून पडला. क्षणभर संजयच्या बोलण्यावर माझा विश्वासच बसेना. संजय, अरे काहीतरीच काय बोलतोयस? काय पिऊन बिऊन आलायस का काय? मी या चांगल्या शुद्धीवर आहे गुरुजी, आणि शुद्धीतच बोलतोय. तुमचा नसेल विश्वास तर आप्पांना विचारा. समोर बसलेत का नाही खुर्चीत? मी आप्पांकडे गेलो. पाठोपाठ संजयही आला. अहो आप्पा, हा संजय बघा ना, काही पण बरळतोय. मला म्हणतोय की बाळू वारला. मी बोललो आणि आप्पांची भावमुद्रा काहीशी गंभीर झाली. ते बघून माझ्याच काळजात धस्स झालं. गुरुजी, संजय सांगतोय ते सगळं खरे. आकाशात वीज चमकून आकाश फाटावं तशी अवस्था माझ्या मनाची झाली. काळीजच फाटलं. आप्पा, तुम्ही खोटं बोलताय ना? नाही गुरुजी, खरं आहे. अहो आप्पा, कसं झालं कसं आहे? आणि देवसुद्धा का चांगल्याच माणसाला आयुष्य कमी देतो? हे बघा, शेवटी ज्याचं त्याचं नशीब आहे गुरुजी. येणारा हा प्रत्येक जण मरणाची तारीख बरोबर घेऊन येतोय. नाही पण बाळूला नेमकं काय झालं होतं? काय होणार? मुरबाडला गाडी घेऊन गेला, तिथंच ॲक्सिडेंट झाला. अरे अरे अरे, फार वाईट झालं आप्पा. असं व्हायला नको होतं. बिचारा दत्तू पोरका झाला. ते लेकरू आता कोणाच्या तोंडाकडे बघणार? आप्पा, कधी झालो हे? आता याला 15 दिवस झाले बघा गुरुजी. आप्पा, बाळूच्या कुठल्याही कार्याला मला उपस्थित राहता आलं नाही याचं दुःख होतं आहे. अहो, तुमचा फोनच नव्हता गुरुजी कोणाजवळ. नाही तर आम्ही फोन केल्याशिवाय राहिलो नसतो ना. मी डोळे पुसले, माईकडे आलो. चल जेवून घे. ताट करून किती वेळ झाला अरे? माई म्हणाल्या, नाही मला भूक नाही, मला जेवायचं नाही आहे. काय? अरे थोडं खाऊन घे, लागली असेल भूक. नाही खरंच नको. एवढं बोलून मी खोलीत आलो. खोलीचा दरवाजा लावला. ढसा रडायला लागलो. रडलो, खूप रडलो. तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यांपुढे तसाच आहे आणि तसाच रडत रडत मी झोपी गेलो. आज शाळेचा पहिला दिवस. नवीन विद्यार्थ्यांचं फूल आणि चॉकलेट देऊन स्वागत केलं. नंतर मुलांना मोफत पाठ्यपुस्तकं वाटण्यात आली. या सगळ्या कार्यात संजयनं मला खूप मदत केली. आज मंगळ्याची खूप आठवण येत होती. काहीही काम असलं तरी मंगळ्या लगेच तयार असायचा. त्यामुळे तोंडात सतत त्याचं नाव असायचं. पण आज मात्र शाळेत त्याची उणीव भासत होती.
या वर्षीची पहिलीची बॅच खूप मस्तीखोर होती. दिवसभर नुसता गोंगाट करत होती. पहिलाच दिवस असल्यामुळे मीही त्यांना काही बोललो नाही. त्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून गाणी घेतली. त्याला मुलांनी चांगला प्रतिसाद दिला. संध्याकाळी 4:30 वाजता मंगळ्या माझ्याकडे आला. मला खूप आनंद झाला. शाळेचा युनिफॉर्म, पाठीला बॅग अडकवलेली आणि चेहऱ्यावर स्मितहास्य. काय मंगळ्या, सुटले का शाळा? हां गुरुजी. मंगळ्या शाळेतून डायरेक्ट इकडेच आला होता. मग मंगळ्या, कशी आहे तुझी नवीन शाळा? खूप चांगली गुरुजी. मंगळ्या, खूप अभ्यास कर बरं का. शाळेचं नाव काढ आपल्या. शाळेला विसरू नको. आठवण झाली की येत जा. हां गुरुजी, नक्की येणार. बरं, ये आता. मंगळ्या घराकडे निघाला तोपर्यंत 5 वाजले होते. मग मी ही शाळा सोडून दिली. घरी येऊन चहा घेतला. आता चांगलं फ्रेश वाटायला लागलं. फेरफटका मारावा म्हणून शेताकडे चालत आलो. भोपळेवाडीत आता कमालीचा बदल झाला होता. घरोघरी गाड्या, TV, केबल आलं होतं. शेणानं सारवलेल्या घरात आता लाद्या आल्या होत्या. जो तो पुढाऱ्यासारखा कडक इस्त्रीच्या कपड्यात वावरत होता. बऱ्याच जणांच्या गळ्यात सोन्याचे गोफ आणि हातात ब्रेसलेट होतं. शिवाजी सरपंचाचा हेतू साध्य झाला होता. एजंटगिरीतनं त्यांनी भरपूर गबाड जमवलं होतं. सध्या तो इंडिकातून फिरताना दिसायचा. मी खूप प्रयत्न केले. जमीन विकण्यापासून लोकांना खूप परावृत्त केलं, पण शेवटी व्हायचं ते झालंच. रात्री आप्पाबरोबर बसल्यावर समजलं की भोपळेवाडीच्या 90% लोकांनी आपली जमीन विकून टाकली आहे. हे ऐकलं आणि खूप वाईट वाटलं. माझ्या शाळेतले विद्यार्थी भूमिहीन झाले होते. मला माझ्या मुलांच्या भविष्याची चिंता लागून राहिली. त्यांच्या पालकांनी जमीन विकताना मुलांचा किंचितही विचार केलेला नाही. या विचारानं मी दुःखी झालो. रात्री अंथरुणात पडल्यावरही माझ्या मनात हेच विचारचक्र चालू होतं. पैशानं लोक इतके आंधळे झाले की त्यांना पुढच्या पिढीची सुद्धा काळजी राहिलेली नव्हती. आता फक्त पाहण्यापलीकडे माझ्या हातात काहीच राहिलं नव्हतं. शेतकरीच आता धान्य विकत घेऊन खात होते. ही गोष्ट मनाला पटण्यासारखी नव्हती. जुलैच्या किशोर मासिकात कळो निसर्ग मानवा ही माझी कविता आली. मला आनंद झाला. आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ठाण्यातल्या चौधरी प्रकाशनानं मला कविता संग्रह करण्यासाठी ऑफर दिली. कविता संग्रहासाठी त्यांनी माझ्या कविता मागवल्या होत्या. सोबत त्यांचा करारनामा जोडला होता. त्यात प्रकाशक चौधरी सरांनी 1500 रुपयांची मागणी केली होती. त्या बदल्यात ते मला 100 प्रती देणार होते. मी लगेचच दुसऱ्या दिवशी कवितांचा संग्रह आणि 1500ची मनी ऑर्डर त्यांच्या नावानं पाठवून दिली. आता आपला एक कविता संग्रह असणार या कल्पनेनं मी सुखावून गेलो. पुढच्या आठवड्यात चौधरी प्रकाशनाचं दुसरं पत्र आलं. त्यात त्यांनी करारनामा पूर्ण बदलला होता. त्यानुसार 6 जणांचा संयुक्त कविता संग्रह तयार होणार होता. तसंच कवितांच्या 100 प्रतींऐवजी 10च प्रती मला मिळणार होत्या. हा करार मला मान्य नसेल तर ते पैसे परत पाठवणार होते. मला होही म्हणता येईना आणि नाही सुद्धा. पण चौधरींनी सरळ सरळ मला फसवलं होतं. पण आता वेळ निघून गेली होती. त्यामुळे पस्तावा करण्यापलीकडे माझ्याकडे कुठलाही मार्ग शिल्लक नव्हता. मी नाईलाजानं होकार देऊन टाकला. ऑगस्ट महिना उजाडला. पुस्तक माझ्या हातात पडलं. मला म्हणावं तसं पुस्तक मिळालं नव्हतं. शेवटी स्वतंत्र कविता संग्रह काढायचं माझं स्वप्न हे स्वप्नच बनून राहिलं. आणि तरीही कविता करायचं मी काही सोडलं नाही. स्वतंत्र कविता संग्रह करण्याचा माझा दृढनिश्चय होता आणि तो साकारण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो. आज शनिवारची सकाळची शाळा करून मी पगारासाठी कर्जतला आलो. बँकेत स्लीप भरून टोकन घेतलं. तेवढ्याच समोर पूजा दिसली. मला बघताच गालात हसली. थांबा, टोकन घेऊन आले असं म्हणून ती काउंटरवर गेली. टोकन घेऊन आली. अरे कसा आहेस तू? फोन नाही, कॉन्टॅक्ट नाही. मी मजेत आहे. तू कशी आहेस? मी मजेत. दोघेही पगार घेऊन बँकेच्या बाहेर आलो. तेवढ्यात बँकेबाहेर मंद्या भेटला. मंद्या म्हणजे काय, दुसरा नारदच की. आम्हाला बघून त्याचे डोळे घराघरा फिरले. माझ्याकडे तिरक्या डोळ्यांनी बघत गालात हसला. आमच्या पुढे न थांबता जाता जाता बोलला, आलो रे बँकेतनं. आता हा कळीचा नारद पोरांना काहीतरी वाढवून सांगणार या विचाराने मी थोडा घाबरलो. पण तरीही चेहऱ्यावर तसे कुठलेही भाव न दाखवता पूजाच्या बरोबर चालायला लागलो. चल पूजा, आपण चहा घेऊया. मी तिला हॉटेलमध्ये घेऊन आलो. एका मोकळ्या बाकड्यावर आम्ही बसलो. बाहेर रिमझिम पाऊस सुरू झाला. गावाला गेला होतास? नाही ग, आता 15 ऑगस्ट करून गावाला जायचं. तू गेली होतीस का? नाही ना. मग येतेस 15 तारखेला?
हो चालेल की, आपण दोघं बरोबर जाऊ. कॉलेजनंतर किती बदललास रे तू. कॉलेजला कसा होतास, आता कसा आहेस. तू पण नाही का बदललीस. कॉलेजला कशी होतीस, आता कशी झाली आहेस. काय बदलली रे मी. पहिली किती चांगली होतीस, किती माणुसकी होती तुला. आता माणूस घाणी झाली आहेस. हे ऐकून ती फक्त हसली आणि मला हलकीशी चापट मारली. तेवढ्यात वेटरनं 2 चहाचे कप ठेवले. घे चहा घे. तिने चहाचा कप उचलला. मीही चहा घ्यायला लागलो. काय रे, लग्न कधी करणार आहेस. काय. पूजाच्या या अचानक विचारलेल्या प्रश्नानं मी गोंधळलो. ती असा काही प्रश्न विचारेल याची मला कल्पनासुद्धा नव्हती. माझ्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत तिने पुन्हा विचारलं, अरे काय विचारते मी, लक्ष आहे का तुझं. ओ हो आहे ना लक्ष, बोल ना. अरे लग्न कधी करणार आहेस म्हटलं, का कुठं बघून ठेवली आहेस. नाही बघून नाही ठेवली, पण बघ ना तुझ्या पाहण्यात कोणी असेल तर. मी परत तिच्यावरच बाण मारला. ती काय म्हणतीये ते मला ऐकायचं होतं. कशी पाहिजे तुला. अगदी तुझ्यासारखी, दिसायला स्मार्ट, हुशार, समजूतदार. मी सरळ सरळ सांगून टाकलं. मग मी नाही चालणार. पदराच्या कोण्याशी खेळत खेळत ती म्हणाली, चालेल की मला, पण तुझी मर्जी असेल तर. मला चालेल, पण तुला माझ्या घरी सांगायला यावं लागेल. आत्ता येऊ का. मी मस्करीत विचारलं. ती अजून लाजली. एव्हाना चहा संपला होता, पण आमच्या गप्पा अजून भरपूर बाकी होत्या. पण लोकांची हॉटेलमध्ये ये जा असल्यामुळे आम्हाला जागा अडवणं तितकंसं पटलं नाही, म्हणून आम्ही दोघे बाहेर आलो. पावसाची संततधार सुरूच होती. पूजानं छत्री उघडली. मी मागेच थांबलो. तिच्या छत्रीत जायचा संकोच वाटला. तिने मागे वळून बघितलं. मी पावसात भिजत होतो. ती माझ्या जवळ आली. माझ्या डोक्यावर छत्री धरत म्हणली, काय झालं रे. नाही काही नाही. मग पावसात का भिजत होतास. चल मी तुला स्टँडपर्यंत सोडवते. मग आम्ही चालायला लागलो. तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला. तिने छत्री माझ्या हातात देत पर्स उघडली. तिच्यातनं मोबाईल काढला. बोलायला लागली, हॅलो बोला पप्पा. हो मजेत. हो सांगेन ना, मी फोन करून सांगेन. हो आहे ना, खूप आहे. हो ओके. असं म्हणून तिने फोन ठेवला. मी विचारलं, घरचा फोन होता का. अरे हो पप्पांचा फोन होता. बरं 15 तारखेला येणार आहेस ना गावाला. हो नक्की. 11च्या सह्याद्रीनं जाऊ. चालेल. हो चालेल. बरं ठीक आहे, माझा स्टॉप आला, मी व्यवस्थित जातो. तू काही काळजी करू नको, सुखरूप रूमवर जा. पाऊस जोरात चालू झाला आहे. हो चल चलू मग. ओके बाय, सी यू. बाय. महिना सरला. नुकताच गणपतीच्या सुट्टीवरनं आलो होतो. शिवाजी सरपंचानं आप्पांना आणि त्यांच्या घराण्याला धमकी दिली होती. शिंदे गुरुजींना राहायला खोली देऊ नका, दिले तर परिणाम वाईट होतील. हे मला आप्पांकडनं आल्यावर समजलं. आप्पा आता काय करायचं. मी चिंतातूर चेहरा करून बोललो, तुम्ही कशाला काळजी करताय गुरुजी. आहे ना मी. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोवर तुम्हाला गावाच्या बाहेर काढायची कोणाची हिंमत नाही. असल्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही. आप्पा ठामपणे बोलले. आप्पा माझ्या पाठीमागे एखाद्या पर्वतासारखे उभे राहिले होते, त्यामुळे मला कसलीही चिंता नव्हती. शिवाजी सरपंचाचा मला गावाबाहेर काढायचा प्लॅन होता. त्यासाठी साम दाम दंड भेद या सगळ्या गोष्टींचा त्यांनी वापर केला, पण त्याला त्यात यश आलं नाही. आप्पांनी त्याच्या धमकीला जुमानलंही नाही. आप्पा किती बदल झाला होत्या माणसात. हा ना गुरुजी, आधी कसा देव माणूस होता, भजन कीर्तनाला आमच्यातच असायचा की. सत्ता आणि पैसा माणसात किती परिवर्तन करतात ना आप्पा. माणूस की विसरतो. आत्ताच्या पिढीचं काय बिखरं नाही गुरुजी. पण कमवून काय कोणी वर नेणार आहे का आप्पा. अहो जोपर्यंत आहे तवर माझं म्हणतात. येताना सगळी नागडीच येतात, जाताना बी तशीच जातात, कुणी वर नेत नाही. अहो हे मृगजळ आहे गुरुजी, दुसरं काय. खरं आहे आप्पा तुमचं. आता आमचं तर गेले दिवस. तुमचं लय अवघड आहे गुरुजी. या हल्लीच्या पिढीचा भरवसा नाही बघा. त्यात आपल्या भोपळेवाडीला पर्यटन स्थळाची मान्यता आली आणि गावच्या विकासाला खीळ बसली. लोकांनी बेधडक जमिनी विकल्या. आता खुशाल गाड्या घेऊन फिरतोय. आता तुम्हीच सांगा आप्पा, हे पैसे आयुष्यभर पुरणार आहेत का. भीक लागायची लक्षणं आहेत गुरुजी, दुसरं काय. भिकेला तर लागणार आप्पा, पण पुढच्या पिढीचं भविष्य काय, त्यांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. म्हातारपणी हे असल्यांना पाणी बी मिळणार नाही गुरुजी. तेवढ्याच समोरनं एक रुबाबदार तरुण आमच्याकडे आला. त्याला मी भोपळेवाडीत पहिल्यांदाच पाहिलं होतं. तो कोण असावा मी तर्क करत होतो. तेवढ्यात आप्पा बोलले, हा रस्सा धुवाला वय तू.
किती दिवसांनी आला माझ्या सोन्या? मी ओळखलं हा आप्पांचा नातू असणार. मग आप्पांनी ओळख करून दिली. गुरुजी हा आमचा साधा, मुंबईला पोलीस आहे. त्यांनी मला नमस्कार केला. आप्पांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. मी त्यांचा निरोप घेतला. खोलीत आलो. बॅगेतनं दरवेशी नावाची अनुवादित कादंबरी काढली. वाचायला लागलो. मला पहिल्यापासून वाचायची मनापासून आवड. पुस्तक हा माझा मित्र आहे आणि त्या माझ्या मित्रानं एकांत वेळी मला कधी एकटं पडू दिलं नाही, किंबहुना एकटेपणाची जाणीवसुद्धा करून दिली नाही. सकाळी परिपाठ झाल्यावर मी हजेरी घेतली. तेवढ्यात खडे सर आले. नमस्कार सर. नमस्कार. काय म्हणते शाळा? काही नाही, चांगली आहे. आज किती उपस्थिती? सगळे आहेत. छान. मग मी गंडरूला 2 कप चहा आणायला सांगितलं. गंडरू चिखलूला बरोबर घेऊन चहा आणायला गेला. बघू रजिस्टर बघू. खडे सर चष्मा डोळ्यांना लावत म्हणाले. मी त्यांच्यासमोर विद्यार्थी हजेरी आणि शिक्षक हजेरी ठेवली. त्यांनी दप्तर बघितलं, सही केली. हा घ्या तुमच्या स्कॉलरशिपचा रिझल्ट. असं म्हणत त्यांनी रिझल्ट माझ्या हातात दिला. तुमच्या यशस्वी विद्यार्थ्यांचं लय अभिनंदन. मी रिझल्ट बघितला. स्कॉलरशिपचा रिझल्ट 100% लागला होता. मंगळे आणि जुबीला स्कॉलरशिपसुद्धा मिळाली होती. मला आनंद झाला. गंडरू आणि चिखलूनं चहा आणला. टेबलावर चहाचा ट्रे ठेवला. घ्या ना सर चहा. मी ट्रेमधनं चहाचा कप उचलला, सरांच्या हातात दिला. शिंदे सर आता चहावर भागणार नाही. या आनंदाच्या गोष्टी तुमच्याकडं पार्टी लागू झाली. देऊ की, मी कधीही तयार आहे. तुम्हालाच कधी वेळ आहे ते सांगा. पार्टीत जाऊ द्या. यावर्षी लाडू चाराभजी झालं. बघू योग आला तर. नाही बघू नाही. यावर्षी तुम्हाला 3 वर्ष पण पूर्ण होत्यात. काय हरकत आहे? हो सर, या योगायोगाच्या गोष्टी आहे, दुसरं काय. मग चहा घेतल्यावर सरांनी काही प्रश्न विचारले. त्या प्रश्नांची विद्यार्थ्यांनी आपापल्या परीनं उत्तरही दिली. सरांना शाळेची प्रगती बघून समाधान वाटलं. शेरे बुकात त्यांनी उत्कृष्ट असा शेराही देऊन टाकला. शांताबाई जेवण घेऊन आल्यावर मुलांना जेवायला सोडलं. त्यावेळी खडे सरांनी पोषण आहाराची व्यवस्थित पाहणी केली. मुलांच्या हात धुण्यापासून ते जेवणावरून उठण्यापर्यंत सगळं बघितलं. शांताबाईंना 2-4 प्रश्न विचारले. तोपर्यंत आणशीनं 2 ताटं वर्गात नेऊन ठेवली. मग सरांना मी जेवायला घेऊन गेलो. जेवण झाल्यावर सरांनी चव रजिस्टरमध्ये पोषण आहाराची चव लिहिली आणि मग सर निरोप घेऊन गेले. 4:30 वाजता मुलामुलींची लंगडीची स्पर्धा घेतली. टुनटुननी 4 मुलींना बाद केलं. खूप हुशार चपळ मुलगा आहे. त्याच्यामुळेच लंगडीत मुलांचा संघ विजयी झाला. नव्या मुलांना तो शेवटपर्यंत आऊट झाला नाही. मुलं मैदानी खेळ खूप छान खेळतात. शाळा सोडली तेव्हा दत्तू मंदुराकडे जाताना दिसला. मी त्याला थांबवलं. का रे दत्तू, कसा आहेस? ठीक आहे गुरुजी. जेवणाचं कसं करतो? हातानं बनवतो गुरुजी. येतं तुला जेवण करता? बाबांनी शिकवलं होतं. ते जेवण बनवताना मी त्यांच्या हाताखाली काम करायचो ना. रोज शाळेत जातोस ना? त्यांनी मानच खाली घातली. का रे शाळेत जात नाहीस का? आता कामाला गेलं का 100 रुपये भेटतात गुरुजी. मग त्याच्यावर दिवस काढायला लागतो. शाळेत गेलं तर खायला कोण देईल मला? त्याच्या ह्या उत्तरानं मी निरुत्तर झालो. त्या दिवशी मी रात्रभर दत्तूचा विचार करत होतो. बाळूनंतर दत्तूला हालाखीचं जीवन जगावं लागत होतं. शिक्षणापासून तो वंचित झाला होता. काहीही झालं तरी त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणायचं मी ठरवून टाकलं. पण करणार काय? जेणेकरून त्याच्या जेवणाची व्यवस्था होईल आणि शिक्षणही चालू राहील असं काहीतरी करणं गरजेचं होतं. भरपूर विचार केल्यावर माझ्या डोळ्यापुढे अण्णा आणि माई आले. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माईंकडे चक्कर मारली. ये रे बस, मी चहा ठेवते. असं म्हणत माई आत गेल्या. अण्णा खुर्चीवर बसले होते. अण्णा तुमच्याकडे एक काम होतं. बोल ना. माई चहा ठेवता ठेवता आमचं बोलणं ऐकत होत्या. अण्णा बाळू गेला हे तुम्हाला माहिती आहे ना? त्यावेळी सगळे विधी आम्हीच करून घेतले. अण्णा बाळूचा एकुलता एक मुलगा दत्तू आईबापाविना पोरका झालाय. पोटासाठी त्याला कष्टाची कामं करावी लागतात. त्यामुळे त्याचं शिक्षण बंद झालंय. बरं मग आपण त्याला आपल्या घरात आणायचं का? काय? हो, त्याला तुमच्याकडून आईबापाचं प्रेम मिळेल आणि तुम्हाला दुसरा मुलगा. नाही पण तो तयार आहे का आमच्याजवळ राहायला? मी तयार करतो त्याला, तुम्ही काळजी करू नका. तो तयार असेल तर आपली काय हरकत नाही. चला तोंड गोड करून घ्या. आज चांगली बातमी ऐकायला भेटली. देवानं माझी प्रार्थना ऐकली. खरं आहे तुमचं. एक नाही तर 2-2 मुलं माझ्या पदरात टाकली देवानं. असं म्हणत माईंनी आमच्या हातावर साखर टेकवली. आज मला खूप आनंद झाला. दिवसभर आज माझं लक्ष दत्तूकडेच लागून राहिलं होतं. कधी शाळा सुटतीये, मी दत्तूला भेटतोय असं झालं होतं मला.
संध्याकाळी मी दत्तूची भेट घेतली, त्याला समजावून सांगितलं. तो तयार झाला. मी त्याचे कपडे बॅगमध्ये भरले आणि त्याला घेऊन माईंच्याकडे आलो. माईंनी त्याला दारात ओवाळलं, त्याच्यावरनं भाकरीचा तुकडा ओवाळून टाकला. दत्तूला आता हक्काचं घर मिळालं, प्रेमाची माणसं मिळाली. मी मैत्रीचं माझं कर्तव्य पूर्ण केलं. आता बाळूच्या आत्म्याला खऱ्या अर्थानं शांती मिळेल. मित्रहो, हा 13वा भाग इथेच संपला. 14वा आणि शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.